अशोक मोहितेला मारहाण करणारे तरुण आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र वैजनाथ बांगर, अभिषेक सानपच्या स्टेटसवर आंधळेचा फोटो। दोन्ही तरुणांनी कृष्णा आंधळेच्या वाढदिवसानिमित्त स्टेटस ठेवलं। संजीवराजे नाईक निंबाळकरांची 17 तासाहून अधिक वेळ चौकशी। साताऱ्याच्या फलटणमधील निवासस्थानी चौकशी झाली, तर पुण्याच्या घरात सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी। राज्यातल्या जुन्या घरांना अशा पद्धतीने टार्गेट करणं चूक, चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही। रघुनाथ राजे निंबाळकरांची प्रतिक्रिया, तर आयकर खात्यानं माहिती घेऊनच छापा टाकला असेल, मंत्री जयकुमार गोरे यांचं वक्तव्य। पुण्यात लाडक्या बहिणींकडील कारची सोमवारपासून तपासणी होणार। 4 चाकी आढळल्यास योजनेतून नाव वगळणार। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत टप्प्याटप्प्यानं कपात करण्याचे सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू। लाडक्या बहिणींच्या मताचा निवडणुकीत वापर, रोहित पवारांचं ट्विट। पैसे बंद होतील अशा लाडक्या बहिणींना रस्त्यावर उतरण्याची गरज। लाडक्या बहिणींचे पैसे बंद करणं ही फसवणूक, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। सरकारला बहुमताचं डिप्रेशन आलंय, यातून ते बाहेरच पडत नाही। संजय राऊतांची सरकारवर टीका। कामाख्याला जाऊन अघोरी विद्या केली की नाही यावर बोला, संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेला सवाल। अंजली दमानी यांनी नॅनो युरियाची बाटली 92 रुपयांना, तर नॅनो डीएपीची बाटली 269 रुपयांना विकत घेतली। तर मुंडेंच्या म्हणण्यानुसार काश्मीर ते कन्याकुमारी याची किंमत एकच कशी, दमानी यांचा सवाल। भाजपकडून ठाण्याच्या संपर्क प्रमुखपदी गणेश नाईकांची निवड, तर ठाण्यात वातावरण प्रसन्न, भविष्यकाळ चांगला, गणेश नाईकांची प्रतिक्रिया। गोपीचंद पडळकरांच्या आमदारकी विरोधात हायकोर्टात याचिका दाखल। काँग्रेसचे पराभूत उमेदवार विक्रम सावंतांची हायकोर्टात याचिका। निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा विक्रम सावंतांचा आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे पिंपरी चिंचवड दौऱ्यावर। पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचं भूमिपूजन पार पडणार। राहुल सोलापूरकर जिथे दिसेल तिथे ठेचा, अशांना गोळ्या घालाव्यात असं मला वाटतं। राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानावर उदयनराजे आक्रमक। राज्यभरातील तीव्र रोषानंतरही राहुल सोलापूरकरच्या दिलगिरीतही मुजोरी। एखाद्या शब्दावरून किस का काढताय, भावना दुखावल्यास लाच शब्द मागे घेतो, राहुल सोलापूरकरचं वक्तव्य। राहुल सोलापूरकरच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त। काल राहुल सोलापूरकरच्या घरासमोर ठाकरे गटानं जोरदार निदर्शन केलं, तर मालेगावात अभिनेता राहुल सोलापूरकरच्या पोस्टरला काळे फासत जोडे मारो आंदोलन। अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोलापूरकरचा निषेध। नाशिक पालकमंत्री पदासंदर्भातील वादामुळे डीपीडीसीची बैठक रखडली। निधीच्या नियोजनासह विकास कामांना फटका बसण्याची शक्यता। इतर जिल्ह्यांच्या डीपीडीसी बैठका संपन्न, परंतु नाशिकला मात्र अद्याप प्रतीक्षाच। नाफेड खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगा। नाफेडमध्ये सोयाबीन खरेदीचा आज शेवटचा दिवस। नाफेड खरेदी केंद्रावर शेतकरी 4 दिवस मुक्कामी। कल्याण अल्पवयीन अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी विरोधात आरोपपत्र दाखल केलं जाणार। जलदगती न्यायालयात खटला चालवला जाणार। पोलीस उपायुक्त अतुल झेंडेंची माहिती। मोफत अन्नछत्रासंदर्भात शिर्डी संस्थांचा महत्त्वपूर्ण निर्णय। भाविकांना भोजनासाठी आता टोकन घेणं बंधनकारक। मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली, सुजय विखेंचा दावा, तर दाव्यानंतर संस्थांचा निर्णय। कल्याणमधील मिठाईच्या दुकानात मिठाईत अळ्या आणि किडे आढळल्यानं खळबळ। महात्मा फुले पोलीस ठाण्यात दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल। मुंबईच्या ससून डॉकयार्डजवळ समुद्रात मर्चंट नेव्हीत काम करणाऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला। 2 दिवस सुनील प्रचार हा तरुण बेपत्ता होता। घातपात झाल्याचा सुनीलच्या कुटुंबियांचा संशय। पुण्यात दूषित पाण्यामुळेच जीबीएस रुग्णात वाढ। पुणे पालिकेकडून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग, तर रुग्णसंख्या 170 वर। पुण्यात अवजड वाहनांना 24 तास बंदी। गंभीर अपघात रोखणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना। वाहतूक पोलीस शहरात रेड झोन तयार करणार। सोलापूरच्या माळशिरसमधील उजनी धरणाच्या उजव्या कालव्याला पुन्हा भगदाड। लाखो लिटर पाणी वाया, शेतात पाणी जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान। आर्थिक अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं थकबाकीदारांच्या मालमत्तांवर टाच आणण्याचा निर्णय घेतला। बँक कलम 88च्या चौकशीची प्रक्रिया राबवणार। भंडाऱ्यात सुट्टी संपवून भारतीय सेनेत रुजू होण्यासाठी निघालेल्या जवान धावत्या रेल्वेमधूनच गायब। जवान 5 दिवसांपासून बेपत्ता, वरठी पोलिसात तक्रार दाखल। नाशिकच्या सातपूर परिसरात बिबट्याची दहशत। बंगल्यातील पाळीव श्वान भुंकल्यानं कुटुंबीय वाचवलं। बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण। सोलापूरच्या माळशिरसमधील नातेपुते नगरपंचायतीच्या विकास आराखड्याला ग्रामस्थांचा विरोध। प्रशासनानं मंजूर केलेला आराखडा रद्द करावा, ग्रामस्थांची मागणी। अमरावतीच्या तिवसा शहरातील जवान सागर हिमाणे यांचं मध्य प्रदेशात रेल्वे अपघातात निधन।
सुट्टी आटपून सैन्यात रुजू होण्यासाठी जात असताना अपघात. तिवसा येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बेळगाव जिल्ह्यातील गोकाकमध्ये किरकोळ कारणावरून ऊसतोड कामगाराकडून पत्नीची हत्या करून कुटुंबियांना व्हिडिओ दाखवला. परिसरातून हळहळ व्यक्त. यवतमाळच्या लखमापूरमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. पोलिसांकडून 6 जणांना अटक. आरोपींकडून 4,54,000चा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपुरात एका 9 वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार. नराधम आरोपी संजय गांगुर्डेला अटक. सलून व्यवसायात परप्रांतीयाकडून होणाऱ्या अतिक्रमणाविरोधात साताऱ्याच्या कराडमध्ये मनसे आक्रमक. मनसे आणि नाभिक संघटनेकडून तहसीलदारांना निवेदन. असोसिएशनचे नियम डावलून कमी दरानं सेवा देत असल्यानं कारवाईची मागणी. अहिल्यानगरच्या नेवाशातील मोहिनीराज मंदिरात 15 दिवसांच्या यात्रोत्सवाला सुरुवात. महिलांकडून शेकडो नंदादीप प्रज्वलित करत यात्रेला सुरुवात. हिंगोली जिल्ह्यात वातावरणामुळे आंब्याच्या बागेवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव. मोहर पांढरा पडत असून फुलांची गळती सुरू. आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत. नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांना मंजूर पैसे मिळेना. बुरशीमुळे नुकसान झालेल्या संत्री आणि मोसंबी उत्पादकांना आर्थिक मदत देण्याचे आदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी काढण्यात आले होते. नागपुरात बर्ड फ्लूचा शिरकाव. मोठा ताजबाग परिसरातील कोंबड्यांना लागण. जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण परिसर प्रतिबंधित घोषित. महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यातही वाघांची शिकार. मध्य प्रदेश, तमिळनाडू, उत्तराखंड, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणाचा समावेश. अटकेतील बहेलिया शिकाऱ्यांच्या चौकशीतून माहिती समोर. मागेल त्याला सौर कृषी पंप. महावितरणचे 100 दिवसांचे उद्दिष्ट 60 दिवसात पूर्ण. 16 मार्चपर्यंतचं उद्दिष्ट 4 फेब्रुवारीलाच पूर्ण. दुय्यम निबंधक कार्यालयांचा लवकरच कायापालट होणार. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमधील 27 दुय्यम निबंधक कार्यालयांचा समावेश. पुण्याच्या राजगडमधील दुर्गम केळद गावात विद्यार्थ्यांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. उन्हाळ्यात गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार. सिंहगड शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून श्रमदान. पुण्याच्या राजगडमधील शरयू हांडेला नॅशनल स्पोर्ट क्लाइम्बिंग चॅम्पियन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक. राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश मिळाल्यानं शरयूचं पंचक्रोशीतून कौतुक. पुण्याच्या एरंडवणेत इमारतीचं काम करताना मजूर खाली पडल्याची घटना. अग्निशमन दलाच्या जवानांकडून मदत कार्य. निळजे रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी शिळफाटा रस्ता अवजड वाहनांसाठी बंद. 5 ते 10 फेब्रुवारी दरम्यान अवजड वाहनांना बंदी. वडपे ठाणे दरम्यानच्या रस्त्याचं 8 पदरीकरण आणि काँक्रिटीकरणाचं 70% काम पूर्ण. जूनपर्यंत नाशिक प्रवास जलद आणि वाहतूक कोंडीमुक्त होणार. नागपूरच्या क्रिकेट रसिकांसाठी मेट्रोची सेवा रात्री 11:30 पर्यंत. आज भारत आणि इंग्लंड दरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना. नागपूरहून कुंभमेळ्यासाठी 4 विशेष गाड्या सोडण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. कुंभमेळ्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी निर्णय. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी नाशिक महापालिका 140 अभियंत्यांची पदं भरणार. तांत्रिक मनुष्यबळाचा तुटवडा दूर करण्यासाठी पदं भरण्यास राज्य शासनाची मान्यता.